आजचा होता दुसरा दिवस. सकाळीच उठलो, तयार झालो, एक न्यूज बनवले. आपलं दुसरं चॅनल आहे ते पण तुम्ही फॉलो करून ठेवा. मग काय नाश्ता केला. नाश्ता करायला गेलो तर हे आपले सगळे फॅमिली इथं बसलेली होती आणि यांच्यासोबतच आपली ट्रिप चालू आहे. यांनी नाश्ता आणून दिला. मग निघालो आम्ही सरळ रामटेकच्या मंदिरात. पार्किंगला गाडी उभी केली, सगळेजण पटापट उतरले आणि इकडे हे निलेश भाऊ उभे होते. म्हणत भाऊ आम्हाला ब्लॉक मध्ये घ्यायचा. मग सागर आणि वैभव निघाला डायरेक्ट नाश्ताकडे. नाश्ता करायला गेलो आम्ही. बघितलं हॉटेलमध्ये खूप काही होतं, पण तिथं विशेष होते बोरं. उकडलेले बोरं मला खूप आवडतात. मग आम्ही पहिले बोरं खाल्ले, नंतर चहा घेतला. मग इथं एक आम्हाला बोर्ड दिसला जिथं रामटेकची माहिती होती, पण तो दुकानामध्ये झाकलेला होता. मग आम्हाला इथे बोरकुटच्या पापड्या भेटल्या, त्या पण आम्ही घेतल्या आणि चहा घेऊन पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो रामटेकच्या मंदिरात. मंदिरचा कॅम्पस बघून मन एकदम भारावून गेलं. अतिशय चांगला असा कॅम्पस होता. आणि समोर जाताना मग आम्हाला पुन्हा आपल्या ट्रिप मधली सगळे मंडळी भेटली. यांनी मला आवाज दिला आणि म्हटलं बरं झालं आलात तुम्ही, आम्हाला पण घेऊन टाका ब्लॉग मध्ये. मग आपली फॅमिली सारखी आहेत, सगळेजण आपली काळजी करून राहिले होते आणि 8 दिवस यांच्या सोबत राहायचं होतं. मग सगळेच्या सगळे घेऊन टाकले आपल्या ब्लॉग मध्ये. आणि यांना सगळ्यांना आपल्या ब्लॉग मध्ये घेताना एक आवर्जून सांगा वाटते, त्यांनी खूप आमची काळजी घेतली. सगळ्यांना मस्त नाश्ता जेवण एकदम सुविधा आम्हाला पुरवल्या. त्यामुळे याला घेऊन टाकलं. मग गेलो मंदिरात. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मंदिरातून सगळे व्ह्यू बघितले. तुम्हाला पण व्ह्यू दाखवून देतो कसं दिसते रामटेक. वर गेल्यावर ते मस्त व्ह्यू दिसतात. नंतर मी वापस निघालो. वापस निघाल्यावर आम्ही खाली आलो. इथं भेटला आम्हाला आणखी दुकानात दिसल्या संत्र्याच्या गोळ्या. संत्र्याच्या गोळ्या खूप आवडतात. मग कमळ पण दिसले आणि हे लोक आमची वाट पाहत होते. आम्हाला लेट झालं होतं तर मग काय वैभवनं पटापट बसवलं सगळ्यांना, गाडी काढली आणि मग आम्ही निघालो सरळ आपल्या मयूरकडे. ऊन खूप जास्त होतं. मधात थांबून येणं कॅना भरून घेतला. मग पंपावर पोहोचलो. संध्याकाळ झाली. डिझेल भरलं. फॉलो करून ठेवा. उद्या भेटू.